मॉर्निंग फ्रेंड्स. मित्रांनो, आय होप मी सांगितलेलं तुम्हाला समजत असेल, कारण माझे जवळपास 400-500 व्हिडिओ होत आहेत आणि त्यामध्ये मी बेसिक पासून तुम्हाला इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जसं की ABCD पासून. पण मला एक काल पालकानं फोन केला. ते म्हणजे सर, व्हॉट इज ॲक्टिव्ह व्हॉइस अँड व्हॉट इज पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे पहा बरं मित्रांनो, मराठी भाषेमध्ये तुम्ही समजा जे विद्यार्थी हुशार आहेत ना, त्यांनी मराठी भाषेत त्यांना माहित आहे ऍक्टिव्ह म्हणजे कर्तरी आणि पॅसिव्ह म्हणजे कर्मणी. म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. पहा, पण आता सर कर्तरी प्रयोग म्हणजे काय? पहा, कर्तरी प्रयोग म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद, त्याला आपण मराठी भाषेत म्हणतो. पण इंग्रजीमध्ये कसं मित्रांनो, कर्तरी प्रयोग म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे त्या वाक्यामध्ये सुरुवातीला सब्जेक्ट असतो. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. म्हणजे लक्षात ठेवा, ही आपले ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये या वाक्याची रचना आहे आणि ही रचना आपल्याला आपल्या डोक्यात फिट ठेवा ना. पहा, कर्ता, क्रियापद आणि ऑब्जेक्ट किंवा राहिलेला वाक्याचा भाग समजा असं समजून घ्या. नंतर पण हेच वाक्य आपण जेव्हा परीक्षेत जातो का नाही मित्रांनो, परीक्षेत गेलं की घाबरून उभी येते. अरे सर, व्हॉट इज ऍक्टिव्ह व्हॉइस, व्हॉट इज पॅसिव्ह व्हॉइस. मग मुलं घाबरतात. घाबरायचं नाही. तुम्ही घाबरले, विषय संपला. कारण मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणत असतो. आता बरेच पालक जे विद्यार्थी मला कमेंट मध्ये सांगतो, म्हणतात सर मला हे समजत नाही, मला सांगा. मग काय सर, हे परीक्षेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जवळपास 8वी ते 10वी पर्यंतच्या मुलांना असं किंवा बऱ्याच मुलांना असं म्हणजे मोठ्या वर्गातल्या, त्यांना ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करा म्हणून प्रश्न येतो आणि मुलं अशी गोंधळून जातात. म्हणून गोंधळून जायचं नाही. मग उदाहरण पहा बरी, तुम्ही सांगतो. आता पहा, उदाहरण सांगितलं मी, ही प्लेज क्रिकेट. हे कोणतं आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस. म्हणजे आता हेच वाक्य जर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचं असेल तर काय होईल मित्रांनो, या ठिकाणी त्या वाक्यामधला टाइम बदलत नाही. म्हणजे वेळ बदलतो का? नाही. म्हणजे समजा तो क्रिकेट खेळतो, आता हे ही प्लेज क्रिकेट. मग हेच वाक्य जर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचं असेल तर काय करा मित्रांनो, क्रिकेट इज प्लेड बाय हिम. म्हणजे क्रिकेट त्याच्याकडून खेळला जातो. म्हणजे त्याचा काळ बदलला का? हे प्रेझेंट मधले वाक्य आहे, बरोबर. प्रेझेंट मधलं वाक्य आहे. बघ, मग या ठिकाणी पहा बरं, तुम्हाला काय काळ बदलाय का? नाही. त्या एवढं लक्षात ठेवा की आपण एखादं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करतो त्यावेळेस आपल्याला काळ बदलायचा नाही, टाइम बदलायचा नाही. फक्त आपल्याला हे लक्षात ठेवायचं की ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना काय करायचं बघा. सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट इथं आहे, इथं वर्ब, इथं ऑब्जेक्ट. पण इथं आपल्याला काय करायचं मित्रांनो, सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, शेवटचं सुरुवातीला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट. म्हणजे त्या वाक्याचा जेव्हा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचा असते त्यावेळेस ऑब्जेक्ट घ्या. नंतर जर ते वाक्य वर्तमान काळातलं असेल बघा, तर इज एम आर घ्यायचंय. आलं लक्षात? नंतर मेन M3 म्हणजे काय? मेन व्हर्बचा तिसरा फॉर्म. तुम्हाला क्रियापद मी सांगितले आहेत, माझा व्हिडिओ बघा पाठीमागचा, तुमच्या लक्षात येईल. त्या क्रियापदाचा तिसरा फॉर्म घ्यायचा आहे. इथं फॉर्म घेतला प्लेड, प्ले, प्लेड, हे तिसरा फॉर्म आहे. नंतर बाय घ्यायचंय. बाय म्हणजे काय रे? त्याच्याकडून. हे का, कोणाकडून? त्याच्याकडून. आणि नंतर सब्जेक्ट. आता सब्जेक्ट इथं काय? इथं ही आहे, ही म्हणजे तो. आणि मग आपल्याला त्या ठिकाणी हिम घ्यायचा आहे, त्याच्याकडून. आलं लक्षात? आय होप तुम्हाला समजत असेल. पुन्हा एकदा सांगतो पहा, सब्जेक्ट घेतला, वर्ब म्हणजे क्रियापद आणि हे ऑब्जेक्ट समजा. पण आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुरुवातीला शेवटचं ऑब्जेक्ट घ्यायचं आहे, क्रिकेट. नंतर हे पहा, हे शेवटचं ऑब्जेक्ट घेतलं, ऑब्जेक्ट इथं ऑब्जेक्ट आहे, इज इथं घेतलं. नंतर क्रियापदाचा तिसरा मेन क्रियापदाचा तिसरा फॉर्म आहे प्लेड. नंतर हे बाय घेतलं, नंतर ऑब्जेक्ट घेतलं म्हणजे करता घेतलं. नंतर पहा बरं मित्रांनो, असं तुमच्या लक्षात आलं की ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करताना तुम्ही परीक्षेत गेल्यानंतर एक स्क्रीनशॉट काढा आणि असं तुम्ही लिहून घ्या बरं. 100% तुमची इंग्रजी परफेक्ट होणार आहे. इंग्लिश गुरु सांगतात म्हणजे काय, मी अभ्यास करूनच सांगतो. मी सुरुवातीला शिकले, पण एक एक शब्द आणि एक एक रचना ही तुमच्यासाठी मी का घेऊन येतो.
मला माहिती आहे की माझे विद्यार्थी असे आतुरतेने वाट पाहतात की मला आज नवीन सर काय शिकवणार आहे. म्हणून मी पण अभ्यास करूनच तुम्हाला सांगतो ना. आता मला काय तेवढं मला माहिती आहे भरपूर. पहा, मला 90% जवळपास 90%च्या वर मला माहिती आहे. परंतु एखादी रचना जर मी तुम्हाला चुकी सांगितली तर तुमचा पण गफलत होईल. तुम्ही काय करता त्यामुळं 99.9% मी तुम्हाला सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो. आता पहा, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करणं कधीच तुम्हाला अवघड जाणार नाही. आता पहा, बऱ्याच ठिकाणी पहा, आता पहा प्रेझेंट मध्ये आपल्याला काय घ्यायचं, समजा वर्तमान काळ असेल तर आपल्याला हीच रचना लक्षात ठेवा आणि प्रेझेंट मध्ये आपल्याला इज एम आर पहा, इज आर घ्यायचं आहे. कधी ऑब्जेक्टच्या नंतर. इथं पहा, ऑब्जेक्ट येणारच ना, फक्त या पुढचं मी सांगाल की प्रेझेंट काळ म्हणजे प्रेझेंट म्हणजे काय, वर्तमान काळ. वर्तमान काळामध्ये एम इज आर घ्यायचं आहे. जर हे पास्ट इनडिफिनिट असेल, पास्ट म्हणजे भूतकाळ, तर काय घेणार, वाज वेअर. लक्षात ठेवा आणि याच्या पुढे बरं आणि बाकीचं मग तुमच्या लक्षात आहे. नंतर कंटिन्युअस म्हणजे काय, चालू असेल काळ तर काय घेणार, बीइंग प्लस फॉर्मचा तिसरा फॉर्म. लक्षात ठेवा. आणि फ्युचर असेल तर फ्युचर म्हणजे काय, भविष्यकाळ. राईट. भविष्यकाळामध्ये काय येणार, विल किंवा शाल प्लस बी. हे आपलं ऑब्जेक्ट घ्या, हे नंतर त्यामधलं नंतर हे पुढचा फॉर्म तुम्हाला माहितच आहे. पुढे बघा, परफेक्ट म्हणजे काय, परफेक्ट म्हणजे पूर्ण. तर एखादं पूर्ण वाक्य झाले असेल कोणत्या काळातलं असू द्या, पण त्या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्ट प्लस बीन नंतर हे बाकीचं राहिलेले भाग आपल्याला घ्यायचे. मित्रांनो, असे तुम्हाला वाक्य आपल्या वहीवरती करायचे आहेत आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की पाठवायचे आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपली काही असं तुम्हाला जर अजून एखादा भाग समजत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.